बघूयात पुढची बातमी। मुंबईमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांनी बांगलादेशी मुक्त मुंबई करू असं विधान केलंय आणि यावरती खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदी सरकारवरती त्यांनी एक मोठा आरोप केलाय, तर संजय राऊतांच्या आरोपांना भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी टोला लगावला। ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा। जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल, और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा। बांग्लादेशी मुक्त मुंबई हम करेंगे। भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केलेली आहे। मी आकडा सांगेन तुम्हाला, पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिलेत? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय। रितू तावडे म्हणतायत की मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना आम्ही बाहेर काढू, तर संजय राऊत तुम्हाला एवढी अडचण का होते? बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका काय येतोय? काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं। बांगलादेशींना एकही रुपया दिला गेलेला नाही। बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं करतंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय। तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावरच मुंबई महापालिका जिंकायची होती। मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार हे आम्ही वचन दिलंय आणि ते आम्ही पूर्ण करू। पुढची एक बातमी आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची। जोपर्यंत